तशी कर्तबगार माणसे निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजीजी दे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश कर. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौरदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावे देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजर येतात तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिथं जागता जन्मू सहिताने. कर्तोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी गावा, भेटीचा भार सांगावा. माझ्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना राजाला पाहून खान म्हणतो कसा,
बुद्धियुक्तीचा लागत हमार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागत हमार हे लागत हमार लागत हमार अरे लागत हमार लागत हमार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागत हमार अरे मग काय गड्या हो यो बसला हाय ना गणीम येडा मांडून या लई अरे मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं राजांनी आता युगत अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली बघा बघा युगत मांडली राजांनी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली अशी ही युगत मांडली पंताचीच पण राजांनी सिरीच्या खेळात पंतोची भेट महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गाढा हट्टांचं अंतःकरण आषाढाच्या आकाशासारखं पेवळून आलं. हे महाराजांना म्हणाले, महाराज स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण, भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागत केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण, लक्ष लक्ष घोडा पायदळ आरमार गडकोट होय तरी तुम्हाला सिंहासन नाही, मस्तकी छत्रछावणे नाही. हे कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानतो, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहांनाच दंडोत खाली राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हाला झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदं न मम. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच खरे, पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या, हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकी सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती गेली.
अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. जय शिवाजी.